मंडळी, आता आपल्याला शांततेचे दूत म्हणवणारे आणि गेल्या 2 महिन्यापासून मीच सगळीकडे पीस कायम केला आहे यासाठी मलाच नोबेल पुरस्कार भेटला पाहिजे असं ओरडून ओरडून सर्वांना सांगणारे अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आता एका भलत्याच कारणामुळे पुढे आलेत. आणि म्हणून तर काय, या नवीन वर्षात एका देशाने दुसऱ्या देशावरती थेट लष्करी हल्ला करून मोठ्या युद्धाला आता सुरुवात केली आहे. हा हल्ला झालेला देश आहे व्हेनेझुएला. या देश अतिशय छोटा आहे, अत्यंत गरीब देश. या देशाची आर्थिक व्यवस्था आधीच पूर्णपणे खड्ड्यात आहे आणि हा हल्ला करणारा देश दुसरा कोणता नसून अमेरिका आहे. जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश. आता हे असं अचानक झालं आहे का? तर उत्तर आहे नाही. खरं तर मागील 2-3 महिन्यापासून अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणावरती सैन्याची जमवाजमव सुरू केली होती. अमेरिकन सैन्याने आपली अनेक लढाऊ विमानं आणि युद्धनौका व्हेनेझुएलाच्या दिशेने अगोदरच पाठवायला सुरुवात केली होती. ही तयारी अतिशय शांतपणे सुरू होती, पण सगळं काही ठरवून चाललेलं होतं. आणि आता अखेर 3 जानेवारीला अमेरिकेने व्हेनेझुएलावरती जोरदार हल्ला चढवला आहे. अमेरिकन सैन्याने या देशातील 4 महत्वाच्या ठिकाणांना थेट टार्गेट केलं होतं. याच वेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे की व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिसा फ्लोरेस यांना अमेरिकेनं आता ताब्यात घेतलं असून त्यांना देशाबाहेर आणण्यात आलं आहे. आता प्रश्न हा की हे सगळं का घडलं, सांगतो. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. आता अमेरिकेने व्हेनेझुएलावरती हल्ला का केला आणि थेट एका देशाच्या अध्यक्षाला ताब्यात घेण्या इतका मोठा निर्णय का झाला, हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, शनिवारी पहाटे 4:30च्या सुमारास अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलातील 4 ठिकाणांवरती हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये राजधानीसह देशातील लष्करी तळ आणि महत्वाच्या सरकारी ठिकाणांना लक्ष करण्यात आलं होतं. शनिवारी पहाटे काराकस या राजधानीत अनेक मोठ्या ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागले. काराकस हे व्हेनेझुएलाचे सर्वात मोठं शहर असून ते कॅरेबियन समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे. आता या शहराला टार्गेट करण्यामागचं कारण म्हणजे या शहरात राष्ट्रपती भवन, संरक्षण मंत्रालय, लष्करी मुख्यालय, गुप्तचर संस्थेचे मुख्यालय आणि प्रमुख एअरबेस याच शहरात आहेत. एवढ्यावरती न थांबता अमेरिकेने काराकासमधील व्हेनेझुएलाच्या मुख्य मिलिटरी बेसवरती हल्ला केला, ज्याचं नाव आहे फिरतोना. याशिवाय काराकसमधील सरकारी इमारतीवरती हल्ले सुद्धा झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. या हल्ल्यानंतर या शहरावरती आकाशात अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं उडताना दिसत होती. यासोबतच अमेरिकेने काराकसमधील मुख्य एअरबेस कार्लोटा, देशाचं मुख्य रडार स्टेशन एल वल्केन आणि प्रमुख बंदर ग्वायरा येथे सुद्धा हल्ले केले होते. मग काय, या हल्ल्यानंतर अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी लगेचच निवेदन जारी करून अमेरिकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला होता. आणि नंतर लगेचच व्हेनेझुएलामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली होती आणि देशाच्या सर्व संरक्षण यंत्रांना सक्रिय करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते. अमेरिकेच्या हल्ल्यांना उत्तर देऊ असा इशारा मादुरो यांनी दिला होता. व्हेनेझुएलाने तात्काळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला बैठक बोलवण्याची मागणी केली होती. आणि याच दरम्यान काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली. त्यात त्यांनी म्हटलं की व्हेनेझुएलामधील अमेरिकेचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आणि मादुरो तसेच त्यांच्या पत्नीला अमेरिकेने आता ताब्यात घेतलं आहे. यानंतर सोशल मीडियावरती एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोमध्ये अमेरिकेचे DEA अधिकारी निकोलस मादुरो यांना घेऊन जात असताना दिसत होते. DEA ही अमेरिकेची संरक्षण संस्था असून ती अंमली पदार्थाच्या लष्कराविरोधात काम करत असते. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाचे संरक्षण मंत्री पॅड्रोनो लोपेज यांनी देशभर मोठ्या प्रमाणावरती सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले होते. पण काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार काही वेळ राजधानी काराकसमध्ये मोठ्या हालचाली सुरू होत्या. हेलिकॉप्टरांचे आवाज सतत ऐकू येत होते. मात्र यानंतर शहर अचानक शांत झालं होतं. या दरम्यानच निकोलस मादुरो यांना पकडण्यात आलं होतं. सरकारकडून नागरिकांना आतापर्यंत शांत राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्र्यांनी सांगितलंय की अमेरिकेने हल्ला केला असला तरी देशावरती नियंत्रण मिळवू शकणार नाहीत. त्यांनी मादुरो यांच्या अटकेबाबत कोणताही थेट उल्लेख केला नाही. क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांनीही अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि जगभरातील देशांना त्यांना विरोध करण्याचे आवाहन सुद्धा आता केलं आहे. आता या सगळ्यात महत्वाचा विषय असा की अमेरिकेनं हा हल्ला केला का? थांबा, हे पण सांगतो. अमेरिकेचं म्हणणं आहे की व्हेनेझुएला मार्गे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थांची तस्करी होते आणि या तस्करीत व्हेनेझुएलाचे मिलिटरी तसेच काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील आहेत. कार्टेल डो सोल्स नावाचा ड्रग्ज कार्टेल तिथे सक्रिय असून अमेरिकेने या कार्टेलला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.
अमेरिकेच्या कायद्यानुसार एखादी संघटना दहशतवादी घोषित झाली की तिच्या विरोधात कुठेही लष्करी कारवाई करता येऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की व्हेनेझुएलाचं सरकार या गुन्हेगारांना पाठिंबा देत असून त्यामुळे अमेरिकेच्या सीमावरती बेकायदेशीर स्थलांतर वाढलं आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे की त्यांना व्हेनेझुएलावरती ताबा मिळवायचा नाही, तर फक्त धोकादायक तस्कर आणि गुन्हेगार संपवायचे आहेत. मात्र आता व्हेनेझुएलाचं म्हणणं पूर्णपणे उलट आहे. त्यांच्या मते हे युद्ध अंमली पदार्थांसाठी नाहीच, तर ते आहे तेलासाठी. कारण बघायचं झालं तर व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत. सौदी अरेबिया, रशिया, त्यानंतर कतारपेक्षाही जास्त. विशेष म्हणजे व्हेनेझुएलाकडे हेवी क्रूड ऑइल आहे, जे अमेरिकेच्या टेक्सास आणि लुसियाना मधील मोठ्या ऑइल रिफायनिंगसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच कारणामुळे अमेरिकेने गेल्या काही वर्षात व्हेनेझुएलावरती अनेक आर्थिक निर्बंध लादले होते. 2017 नंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते आणि म्हणून तर तेल खरेदीवरती बंदी, बँकिंग व्यवहारावरती मोठ्या मर्यादा, त्यामुळे व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती. आणि यामुळेच महागाई वाढली, त्याच्यानंतर बेरोजगारी वाढली आणि लाखो नागरिक अक्षरशः देश सोडून पळून गेले. याच परिस्थितीत चीन, रशिया आणि इराण यांनी व्हेनेझुएलात प्रवेश केला. चीनने कर्ज दिले, रशियन तेल कंपन्यांनी ऑपरेशन सुरू केली आणि इराणने तांत्रिक मदत सुद्धा पाठवली होती. आणि हेच अमेरिकेला कुठेतरी खुपलं होतं आणि धोकादायक वाटू लागलं होतं. त्यामुळे अमेरिकेने पुन्हा एकदा व्हेनेझुएलावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे. आता यापुढे व्हेनेझुएलामध्ये काय होणार आणि कोण सत्तेत येणार हे सांगणं आता सध्या अवघड आहे. काहींच्या मते विरोधी पक्षनेते मारिया मचोडो किंवा एडमंडो पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतात, पण तज्ज्ञ सांगतात की हे आतापर्यंत सोपं नाही, कारण सैन्य अजूनही मादुरो यांच्या बाजूने आहे. अमेरिकेत मात्र निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीवरती नार्को टेररिझम, अंमली पदार्थांची तस्करी आणि अमेरिकेविरोधात कट रचल्याचे गंभीर आरोप आता दाखल केले असून त्यांच्यावरती पुढील खटला चालवण्याची आता शक्यता आहे. आता या युद्धानंतर व्हेनेझुएलावरती आणखी मोठं आर्थिक संकट आणि मानवी संकट कोसळणार हे 100%. आणि आधीच बुडालेली अर्थव्यवस्था आता आणखी कोलमडणार, यात काही वादच नाही. आणि याचाच अर्थ लाखो लोक देश सोडून पळून जाण्याची शक्यता आता पुढे आहे. म्हणूनच आधुनिक इतिहासातील एक मोठं मानवी आणि संकट हे ठरू शकतं. आता मादुरो यांचं पुढे काय होणार आणि व्हेनेझुएलात आता कोणाचं सरकार येणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गाव टू ग्लोबल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.